अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक संख्या वाढली आहे। त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयाने 3 पथकं निर्माण केली आहेत। सकाळच्या सुमारास तहसीलदार विजय लोखंडे यांनी शहरातून एक वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान चालकाने न जुमानता वाहन पळवण्याचा प्रयत्न केला। अखेर या ट्रकला पुढच्या चौकात अडवण्यात आलं। प्रशासनातर्फे या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे। बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू, मुरुम, गिट्टी यांचं अवैध उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी अवैध मार्गाने विना रॉयल्टी विक्री आणि साठवणूक तसंच खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे वाळू तसंच गौण खनिजांची नियमानुसार जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या वाहतूक पावती खरेदीद्वारे खरेदी करणं आवश्यक आहे। त्यानुसार मंगळवारी सकाळपासून विद्यापीठ मार्गावर तहसील कार्यालयामार्फत गठीत पथकानं अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली। यावेळी त्यांनी वाहतूक पास, रॉयल्टी तसंच परवान्याची तपासणी केली। यावेळी 2 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। अवैध गौण खनिजासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार सर व मान्य उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरामध्ये जे काही गौण खनिजांची वाहतूक होते त्या अनुषंगानं जे काही तालुक्यातील पथक आहे ते पथक कार्यान्वित करण्यात आले व सर्वकडून आज तहसील कार्यालयाजवळ असेच एक अवैध गौण खनिजाची वाहतूक करत असताना एक वाहन अडवून आले व त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच त्या अनुषंगाने विद्यापीठ रोडवर सुद्धा हे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे पथक कार्यान्वित करण्यात आले असून तिथे त्यांनी 2 वाहने पकडले असून या संदर्भात दंडात्मक कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिक यांना सूचित करण्यात येते की त्यांनी अवैध गौण खनिज विक्रेत्याकडून रॉयल्टी पासेस असल्याशिवाय गौण खनिज खरेदी करू नये, अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिलेल्या आहेत।